शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रट आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मला माहिती आहे मंडळी, तुम्ही म्हणत असाल अरे आज अचानक हा कसा उगवला. मला माहिती आहे मंडळी, आपले गावच्याच आपण गावावरनं जत्रेवरनं आल्यानंतर आपण 3 दिवसाचेच व्हिडिओ पुढे शूट केले आणि त्याच्यानंतर खूप मोठा खंड पडला. तर मंडळी काही काही घटना खरंच अशा घडत असतात, आकस्मिक म्हणू, अचानक म्हणू किंवा दुर्दैवी म्हणू, अशा घटना घडत असतात. मग आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं, कुठेतरी खंड पडतो. आणि खरंच मंडळी काही काही व्यक्ती अशाच असतात ना मंडळी, ज्या आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात, आयुष्यात आपल्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या अचानक दिसेनाशा होतात, आपल्यापासून लांब जातात. मंडळी मला तुम्हाला सांगायचं आहे की समीक्षाचे मोठे बंधू सागर यांचं आकस्मिक निधन झालं 31 जानेवारीला. आणि आम्हाला सकाळी घटना घडली तेव्हा, म्हणजे त्यांचं निधन झालं तेव्हा मला फोन आला. आणि म्हणजे माझ्यापेक्षाही समीक्षावर जो अचानक आघात झाला, जो दुःखाचा डोंगर कोसळला ना मंडळी, त्यातनं सावरताच आलं नाही त्या दिवशी. आणि आम्ही तडक पुण्याला वळालो, पुण्याकडे निघालो. माझे आई पप्पा, तनू, गट्टू, आम्ही सगळेच लगेच पुण्याला निघालो. आणि आम्हाला त्याचा अंतिम क्षणी त्याच्याशी बोलता देखील आलं नाही मंडळी. आणि काही न सांगताच आमच्यातनं तो निघून गेला. त्याची कमतरता आम्हाला सगळ्यांना भासेलच, पण त्याच्या कुटुंबाला, आईवडिलांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या 3 मुलांना खरंच त्याची कमतरता न भरून येणारी कमतरता आयुष्यभरासाठी कमतरता पडली. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता नाही आले. आताही माझा मूड नव्हता, पण म्हणतात ना, आपण एक प्रण केलं असं, त्यासाठी मला खंड पडला माझ्याकडनं. डेली व्लॉगिंगचं आपलं हे चालू करायचं ठरलं होतं आणि त्यामध्ये माझं गावी गेल्यामध्ये तर खंड पडलाच. आणि आता देखील या घटनेमुळे माझ्या ह्याच्यात खंड पडला. खरंच आताही मूड नाही आहे व्हिडिओ शूट करायचा, पण आज ना उद्या हे ब्लॉगिंग कारण आपलं पॅशन आहे, ते पुन्हा चालू करायचं. मग ते आज ना उद्या मग आज बोललो सुरुवात करू. आम्ही सगळं ते तिकडचे विधी वगैरे आवरून आम्ही 11 तारखेलाच म्हणजे 11-12ला मुंबईला आलो. खरंच मंडळी खूप भयावह घटना आहे. म्हणजे आत्ता अजूनही आमचा त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे की आमच्यातनं ती व्यक्ती निघून गेली आहे. समीक्षाला तर आपण समजवण्याच्या मनस्थितीत तर मग काय समजवणार ना, कारण सरते शेवटी मंडळी तिचा तो भाऊ होता. आणि आपण काय समजवू शकतो, आधार कसा द्यायचा. काही घटना मंडळी त्याच्यावरती आपल्याकडे उत्तर नसतं. आपण फक्त एक आधार देऊ शकतो, आपण एक मानसिक आधार देऊ शकतो. त्या पलीकडे ते दुःख त्या व्यक्तींनाच झेलायचं असतं. असो, ईश्वर या कुटुंबाला या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी बळ द्यावं, शक्ती द्यावं, एवढीच आपण ईश्वराकडे प्रार्थना करू शकतो. आणि जीवन आहे मंडळी, जीवन थोड्या वेळासाठी आपण थांबवू शकतं, पण ते संपू शकत नाही. ते आपल्याला पुढे चालत त्याचा प्रवास चालूच ठेवावा लागतो. न थांबता चालणं, कधी कधी खंड येतो, पण
आपल्याला पुढे चालावंच लागतं, काही गोष्टी कॅरी फॉरवर्ड किंवा मूव ऑन कराव्याच लागतात. आणि तसंच आहे. आता आम्ही 10-12 दिवस एकत्र होतो सगळे, दिवस रात्र. मी त्याच्या वडिलांच्या, आईच्या, त्याच्या पत्नीच्या, त्याच्या पश्चात 2 बहिणी आहेत, भाऊ आहे, त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिवस रात्र नुसते अश्रूच बघत होतो. आणि या दुःखात त्यांना आपण कसा धीर द्यायचा, म्हणून फक्त तिथे थांबून होतो त्यांच्यासोबत. त्याच्याविषयीची आठवण सांगायची मंडळी म्हणल्यानंतर ना, समीक्षाचा मोठा भाऊ, म्हणजे 4 अपत्य तिच्या समीक्षाच्या आईवडिलांना, त्यातला हा 2 नंबर, त्याच्यापेक्षा मोठी बहीण, आणि समीक्षापेक्षा लहान भाऊ, समीक्षा 3 नंबर, असं त्यांचे 4 भावंड होते. त्यातला आता सागर आता आपल्यात नाही आहे. माझा आणि त्याचा संबंध माझ्या लग्नानंतरच आला. आणि खूप बोलक्या स्वभावाचा व्यक्ती होता तो. आता मी बोलायचं म्हणून बोलत नाही आहे, तो खरंच खूप बोलायचा. माझा आणि त्याचा संबंध जास्त वर्षातनं एकदा जायचा, पण बोलायचा. आणि आपल्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा तो आहे, तेव्हा त्याने मला स्टंट करून दाखवले होते अक्षरशः. बरं झालं मला आत्ता मंडळी बरं वाटतं नाही असं, म्हणजे मला बरं वाटतं की त्याची आठवण आहे माझ्याकडे, तो आपल्या व्हिडिओतनं तरी आपल्यासोबत आहे. त्याचा व्हिडिओ आम्ही त्यावेळेला शूट केला. तर आता या गोष्टीवर न बोललं काय बोलावं ते समजत नाही. त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे, मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तो आपल्यासोबत एकाच व्हिडिओमध्ये आला. त्याच्यानंतर काय परत आपल्याला व्हिडिओ शूट करता नाही आला त्याच्यासोबत. पण असो, त्याच्या आठवणींनी तो आपल्यासोबत नेहमीच राहील, आपल्यामध्ये राहील. आणि मंडळी आता काही जास्त बोलत नाही. आपला डेली व्लॉगिंग तर मी आजपासून सुरू केलीच आहे. ह्या सगळ्यांमध्ये मंडळी माझा व्यवसाय देखील थांबला होता, माझं काम देखील ऑफिसचं थांबलं होतं. आणि कालपासून मी दुधाचं हे चालू केलं, कारण बरंच मी जत्रेला गेलो होतो, तिथपासून मी दुधाचं बंद केलं होतं, कारण मध्यंतरी माझा पाय दुखत होता, त्याच्यामुळे मी स्टॉपच केलं होतं. 1 तारखेला मी सुरू करणारच होतो, तर 31ला दुपारी आम्हाला असा फोन आला. त्याच्यानंतर आम्ही सगळे गेलो, 10-12 दिवस तसेच गेले. मग कालपासून दुधाचं चालू केलं थोडं, कारण व्यवसायावर देखील परिणाम होता आपल्या. तर चालू केलं, कारण करणं क्रमप्राप्त आहे. तुम्हाला तेच सांगितलं मंडळी, कारण सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, पण पैशाचं सोंग आपण आणू शकत नाही. आणि त्यासाठी हा व्यवसाय मला चालूच करावा लागला. आणि असो, समीक्षाचं दुःख तर आहेच, आपण तिचं दुःख कमी नाही करू शकत. तिचं ते दुःख कायमसोबत तिच्यासोबतच राहील. ही कमतरता कधीच न भरून काढता येण्यासारखी आहे. पण असो, आपण तिच्यासोबत आहोत. आणि आज व्हिडिओ हेच सांगायचं होतं की आज आपले व्हिडिओ येत नव्हते तुमच्यापर्यंत, डेली व्लॉगिंग येत नव्हती, पण आतापासून ती येईल रोजच्या रोज. समीक्षाला पुढचे काही दिवस कधी व्हिडिओमध्ये दिसेल मला माहीत नाही, कारण तिच्या मनाची अजून तयारी नाही आहे. आणि बरोबर आहे. असो मंडळी, आता ते तुम्हाला सांगितलं की आपलं कारण काय होतं, ते का आपल्यापर्यंत व्हिडिओ येत नव्हते. तर असं मंडळी, आता ब्लॉगिंग तर आपली सुरू झाली आहे. आता लवकरात लवकर कुठे बाहेर जाणं होणार नाही आपलं, पण बघू, त्यातल्या जर कुठे गेलोच तर नक्कीच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीन, कंटेंट देण्याचा प्रयत्न करीन. तर मंडळी, आता रात्रीचा 1:15 झाला आहे आणि आता झोपतो. कामाला बराच उशीर होतो आहे, कारण बरीचशी पेंडिंग कामं आहेत. आणि आता दूध पण परत चालू केल्यामुळे दुधाचा हिशोब वगैरे सगळं लिहावा लागतो.
त्याच्यामुळे बराच उशीर झाला आज. चला मंडळी, आता आपले डेली ब्लॉग ते येतच राहतील. डेली ब्लॉगमध्ये आपण भेटत राहू. तुमचाच तर या व्हिडिओमध्ये आता इथेच संपतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.